नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 8वीच्या बुद्धिमत्ता विषयाची 2024 ची प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत. आजचा पहिला प्रश्न आहे, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? या ठिकाणी आपल्याला 3 ठिकाणचे त्रिकोण काढायचे आहेत. पहिल्यांदा इथं काय करायचं, याला क्रमांक द्यायचे आहेत 1 2 3 आणि 4 आणि ह्या चौघांची बेरीज करायची म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 आणि ही बेरीज येते 1 आणि 2 3 3 आणि 3 6 आणि 4 10. तसंच या ठिकाणी पण त्रिकोणाला नंबर द्यायचे 1 अधिक 2 अधिक 3 आणि यांची पण बेरीज करायची 2 आणि 1 3 3 आणि 3 6. आता इथं पण 4 त्रिकोण आहेत, इथं आपण 4 काढलेले आहेत 1 2 3 4. आता परत बेरीज करत बसायची गरज नाहीये. हे 10 त्रिकोण येतात, 10 10 20 आणि 6 26 आणि पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं उत्तर आहे. याच्यानंतर जो 52वा प्रश्न आहे, तो 52वा प्रश्न असा आहे, 52 ते 56 साठी सूचना आहे. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा अचूक पर्याय निवडा. अचूक म्हणजे बरोबर, अचूक पर्याय म्हणजे बरोबर निवडायचं आहे आपल्याला. इथं या ठिकाणी अचूक शब्द दिलेला आहे म्हणजे बरोबर, बरोबर पर्याय निवडायचा आहे. 43 31 28 12 10 आणि प्रश्नचिन्ह आहे. या ठिकाणी आपण फरक काढून पाहू. 43 मधून 31 गेले 12 आहे, 31 मधून 28 गेले 3 आहे, 28 मधून 12 गेले 16 आहे, 12 मधून 10 गेले 2 आहेत. या ठिकाणी कमी जास्त होते. नक्कीच आता 43 ते 31 होताना आपले असं लक्षात येईल की या 3चा आणि 4चा जो गुणाकार आहे तो 12 आहे. मग 3 आणि 4चा गुणाकार जर 12 आहे तर 3 आणि 1चा गुणाकार 3 आहे का? तर 3 आणि 1चा गुणाकार पण 3च आहे. आणि 2 आणि 8चा गुणाकार 16 आहे का? तर 2 आणि 8चा गुणाकार पण 16 आहे. आणि 1 आणि 2चा गुणाकार 2 आहे. म्हणजे या त्या संख्येतील अंकाचा गुणाकार त्यातून वजा होतोय. मग इथं आपल्याला 1 आणि 0चा गुणाकार करायचा आहे आणि 1 आणि 0चा गुणाकार नक्कीच काय आहे? 0 आहे. मग 10तून जर आपण 0 वजा केलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल 10. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर राहील. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, या 3 आकृती दिलेली आहे, आपल्याला 4थी आकृती शोधायची आहे. आपण आता या ठिकाणी एक आकृती पाहू की पहिल्या आकृतीमध्ये हा त्रिकोण आहे. हा त्रिकोण हे एक घर सोडून इथं आलेला आहे दुसऱ्या आकृतीला. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये इथलं एक घर सोडून इथं गेलेला आहे. म्हणजे चौथ्या आकृतीला हे घर सोडून तो त्याच जागेवर जाणार आहे आणि त्या जागेवर गेलेला आहे फक्त ह्या पर्यायामध्ये आहे. बहुतेक हे उत्तर आपलं बरोबर असू शकतं. आता हा जो इथला जो चौकोन आहे, हा चौकोन हे 2 घर सोडून इथं आलेला आहे आणि नंतर हे 2 घर सोडून इथं आलेला आहे. मग परत ते काय करणार आहे, 2 घर सोडून हे आणि हे घर सोडून या ठिकाणी येणार आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर पहिल्या आकृतीतला हा गोल हे 2 घर सोडून इथं जातो दुसऱ्या आकृतीमध्ये. तिसऱ्या आकृतीमध्ये हे 2 घर सोडून इथं जातो. म्हणजे या चौथ्या आकृतीमध्ये हे 2 घर सोडून तो इथं जाणार आहे पुढं. म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे. म्हणजे आपला जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 2 उत्तर आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. आता 54व्या प्रश्नामध्ये आपल्याला असं लक्षात येते की हा जो त्रिकोण आहे
हा त्रिकोण प्रत्येक ठिकाणी दुसऱ्या नंबरला आहे, म्हणजे उत्तरात सुद्धा तो दुसऱ्या नंबरला असला पाहिजे, आणि तो उत्तरात दुसऱ्या नंबरला आहे चौथ्या पर्यायामध्ये, हे उत्तर आपलं असलं पाहिजे. आपल्याला आणखीन एक गोष्ट इथं लक्षात येते पहा, पहिल्या आकृतीत जो 4 नंबरला आहे तो इथं पहिल्या नंबरला आलेला आहे. आता इथं 4 नंबरला जो आहे तो इथं पहिल्या नंबरला आलेला आहे, म्हणजे इथं जो 4 नंबरला आहे तो पुढच्या आकृतीत पहिल्या नंबरला येईल आणि इथंच आलेला आहे तो, म्हणजे नक्कीच आपलं जे पर्याय क्रमांक 4 आहे ते उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा 55वा प्रश्न आहे पहा, एकाचे 7 झाले, 7 34, 34 चे 137, आणि याच्यामध्ये आता भरपूर मोठा फरक दिसत आहे. तर एकाचे 7 होताना एकाला 6 ने गुणलंय आणि त्याच्यामध्ये 1 टाकलाय, म्हणजे 6 एक 6 आणि 1 7 झाले. आता 7चे 34 होताना 7ला 5 ने गुणले, 7 गुणिले 5 35 झाले, आणि त्याच्यातून 1 वजा केलाय, मग 34 झाले. आता पुढे जाताना इथं 6 ने गुणलं होतं, इथं 5 ने गुणलं होतं. आता या 34ला 4 ने गुणायचंय, 34 गुणिले 4, 34 गुणिले 4, 4 चोक 16, हातच्या आलेला 1, 4 त्रिक 12, 12 आणि 1 13, 136 झाले. म्हणजे इथं जसा 1 वाढवला होता का तसा याच्यामध्ये काय केलेलं आहे, 1 वाढवलाय आणि हे 137 झालेले. आता आपण 4 ने गुणलो होतं याला, आता याला 3 ने गुणायचंय, मग 137 गुणिले 3, 3 7 21, हातच्या आलेले 2, 3 त्रिक 9, 9 2 11, हातच्या आलेला 1, 3 1 3 आणि 1 4. आता इथं 4 चे 11 झाले. आता याच्यामध्ये 1 वजा केलेला आहे. आता याला 3 ने गुणलं होतं, याला याला 6 ने गुणलं, याला 5 ने गुणलं, याला 4 ने गुणलं, याला 3 ने गुणलं, म्हणजे आता याला 2 ने गुणायचंय, आणि 410 ला 2 ने गुणल्यावर तोंडी येईन तुम्हाला 410 आणि 410 820. इथं 1 वजा केलं, इथं 1 अधिक केलेला आहे, 821 झाले. आता याला 4 6 4 3 2, आणि मग आता याला 1 ने गुणायचंय. 821 ला जर 1 ने गुणलं तर उत्तर 821च येणार आहे. पण इथं काय केलं आपण, अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1, आणि मग आता या 821 मधला 1 काढून टाकल्यानंतर या ठिकाणी येणार आहे 820. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर येणार आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, एक्स बी डब्ल्यू आर जी क्यू एल एल के. आता आपल्याला काय करायचं पहा, एक्स वरून आर जाताना, एक्स वरून आर जाताना एक्स ते आर गेल्यानंतर मध्ये किती सोडलेले आहे, 5 सोडलेले आहे. आता 8 एल जाताना, एल जाताना मध्ये किती सोडलेले आहे, 5 सोडलेले आहे. आणि एल वरून पुन्हा आपण 5 सोडू, 1 2 3 4 5, आणि मग आपल्याला भेटणार आहे एफ. तर एफ, तर एफ 2 ठिकाणी आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे नक्कीच हे उत्तर नसणार आहे. आता डब्ल्यू वरून जी जाताना, सॉरी बी वरून जी जाताना, बी वरून जी जाताना 1 2 3 आणि 4 सोडले. जी वरून यल जाताना 1 2 3 4 सोडले. आता आपण यल वरून पुढे जाताना 4 सोडायचे, 1 2 3 आणि 4, म्हणजे इन आपल्याला क्यू.
एफ नंतर क्यू इथं आहे आणि एफ नंतर क्यू इथं पण आहे. म्हणजे आपल्याला आणखीन तिसरं शोधावं लागतंय. पाहता आता डब्ल्यू वरून क्यू जाताना, डब्ल्यू वरून क्यू कडे जाताना, डब्ल्यू वरून क्यू कडे जाताना 1 2 3 4 5 परत 5 सोडलेली आहे पाठीमागे जाताना. आता क्यू क्यू वरून आपण कुठे जाणार आहे तर के वर, क्यू वरून के 1 2 3 4 5 परत 5 सोडलेले आहेत. म्हणजे नक्कीच आपल्याला आता परत 5 सोडायचे तर 1 2 3 4 5 आणि आपलं हे उत्तर येईल ई. ई कोणाच्या पुढे? हे इथं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे पहा, मालिकेतील चुकीचे पद पर्यायातून निवडा. आता पहा 25 आणि 15चा जर फरक काढला आपण, 125 मधून 115 गेले, 10 राहिले, म्हणजे 10चा फरक आहे. 115 व 3 गेले, म्हणजे इथं 12चा फरक आहे. फरक वाढत चाललेला आहे. 103 मधून 89 गेले, इथं 14चा फरक आहे. आणि 89 मधून 74 गेले, इथं 15चा फरक आहे. आणि 74 वरून 59 वर गेले, इथं पण 15चा फरक आहे. आणि 59 वरून 19 गेलं. आता आपल्याला वाटायला पाहिजे होतं की इथं 16 होतील वगैरे, पण या ठिकाणी तसं काही लॉजिक लागत नाही की इथं फरक वाढत गेलेला आहे, फक्त इथंच वाढला नाही. म्हणून आपलं उत्तर 59 आहे आणि हेच उत्तर परीक्षा परिषदेने सुद्धा दिलेलं आहे. इकडे पण फरक वाढलेला आहे आणि आपलं या प्रश्नाचं उत्तर 59 आहे. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे 58वा, त्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे पहा, अंकमालेत 5च्या आधी लगत वर्ग संख्या आणि 5च्या नंतर लगत घन संख्या आली आहे असे किती वेळा झाले आहे. आपण तो 5 कुठे येते बघू अगोदर. इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे आणि इथं 5 आहे. आता आपल्याला काय पाहिजे, 5च्या आधी वर्ग संख्या आणि नंतर घनसंख्या असं दोन्ही एकदाच पाहिजे. 5च्या आधी घनसंख्या आहे आणि 5च्या नंतर वर्गसंख्या आहे, हे आपल्या कामाचं नाहीये. आपल्याला काय सांगितलंय, 5च्या आधी वर्ग, 5च्या आधी वर्ग पाहिजे होता आणि 5च्या नंतर घन, हे 5 आपल्या कामाचं नाही. या ठिकाणी 5च्या आधी वर्ग आहे, 2चा वर्ग आहे आणि 5च्या नंतर घन आहे, म्हणजे हा 5 आपल्या उपयोगाचा आहे. जो 5 आपल्या उपयोगाचा आहे. त्याच्यानंतर इथं 5च्या आधी घन आहे, 5च्या नंतर वर्ग आहे, पण आपल्याला वर्ग अगोदर पाहिजे, म्हणजे हा पण 5 आपल्या उपयोगाचा नाही. इथं 5च्या आधी वर्ग आहे, हा 1चा वर्ग आहे आणि 5च्या नंतर घन आहे, हा 1चा घन आहे, म्हणजे हा 5 आपल्या उपयोगाचा आहे. हे 2 झाले आतापर्यंत. 5च्या आधी वर्ग आहे, 5च्या आधी 1 हा वर्ग आहे आणि 5च्या नंतर घन हा 2चा घन आहे, म्हणजे हा पण 5 उपयोगाचा आहे. 5च्या आधी वर्ग हा आहे 3चा वर्ग, पण हा घन नाहीये, म्हणजे हा पण 5 उपयोगाचा नाही. म्हणजे हा एक 5, हा एक 5 आणि असे तीन वेळा घडले आहे. अशी 3 वेळा. सोपा प्रश्न आहे आता. बाजूच्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. वाक्प्रचार ओळखता आला पाहिजे. का, काया पालट होणे हा वाक्प्रचार आहे. काया पालट होणे, काया पालट होणे म्हणजे
पूर्ण बदल होणे. कायापालट होणे म्हणजे पूर्ण बदल होणे. दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास मधल्या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे? आपण काय करू अगोदर दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहू. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U U V W X आणि Y. आपल्याला दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिली Y X W V U T S R Q P O M O N M L K J I H G F E D C B A. आपण उलट क्रमाने लिहिली. त्यांनी सांगितले उलट क्रमाने लिहिली आपण उलट क्रमाने मधल्या अक्षराच्या डावीकडील. मधलं अक्षर आपल्याला माहिती आहे 13 क्रमांकाला M असतो मध्ये. इकडून 12 आहेत आणि इकडून पण 12 आहेत. हे 5 हे 5 10 आणि हे 2. हे 5 आणि हे 5 10 आणि हे 2. मधल्या अक्षराच्या मधलं अक्षर काढलं आपण डावीकडे म्हणजे आता तुमचं क्लिअर झालेलं आहे की आपला जो डावा आहे तोच डावीकडे धरायचा आहे. डावीकडील 8वे अक्षर 1 2 3 4 5 6 7 आणि 8वे अक्षर हे आहे U. डावीकडून कितव्या क्रमांकावर आहे? परत डावीकडून. आता डावीकडून इकडे जायचं. आता डावीकडून मोजायचे 1 2 3 4 आणि 5. 5व्या क्रमांकावर आहे आणि हे आपलं उत्तर आहे. दिलेल्या अक्षरमालेतील उलट क्रमाने लिहिल्यास मधल्या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर 5व्या क्रमांकावर आहे. एक 61वा प्रश्न आहे आता. मीनाक्षीने पिवळ्या पिशवीतील हिरवी वही बाहेर काढली. या वाक्यात इकारांत अक्षरे कोणती आहेत? किती आहेत? पहिल्यांदा आपल्याला इकारांत हे कळलं पाहिजे. इकारांत आपण ज्या क बनवतो तो क होतो क अधिक अ. का बनवतो तो का होतो क अधिक आ. म्हणजे आपल्याला हे क व्यंजन घ्यावं लागतं आणि हा स्वर घ्यावा लागतो. आणि की बनतो की क अधिक ई आणि की बनतो क अधिक ई. आता ज्यावेळेस क येतं त्याला म्हणायचं अकारांत. का येतो त्याला म्हणायचं आकारांत. की येतं त्याला म्हणायचं इकारांत. आणि दुसरी दीर्घ की आली का त्याला म्हणायचं इकारांत. आता आपल्याला इकारांत शब्द कळलेला आहे. इकारांत अक्षरे किती आहेत हे पण महत्वाचं आहे. इथं अक्षरे विचारलेले आहेत. आपण शब्द मोजू शकतो. इथं काय म्हणलेलं आहे अक्षरे. इकारांत अक्षरे हे आहे का इकारांत अक्षर? ते हे नाही. हे इकारांत आहे पण इकारांत नाही. म्हणजे इथं दीर्घ वेलांटी पाहिजे आपल्याला. हे पहिलं अक्षर आहे. हे पण आपल्या उपयोगाचं नाहीये. हे पण उपयोगाचं नाही आहे. हे दोन्ही उपयोगाचे आहेत. हे नाही. हे आहे. हे आहे आणि हे आहे. इथपर्यंतच घ्यायचंय. इकडच्या पुढे जर वेलांटी असली तर ही मोजायची नाहीये. इथपर्यंत या वाक्यात म्हणलेलं आहे. एवढ्यातलेच मोजायचे होता. 1 2 3 4 5 6. कुठे 6? हे इथं 1 नंबरला 6 आणि आपलं हे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्याच्यानंतर प्रश्न दिलेला आहे. दिलेल्या अक्षरमालेत प्रत्येक गटातील पहिले तिसरे 5वे अक्षर घेऊन त्याचप्रमाणे लिहिल्यास नवीन अक्षरमाला तयार केल्यास अक्षरमालेतील पी च्या दोन्ही बाजूस समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती?
आता या ठिकाणी मी तुम्हाला अक्षर मला काय पाहिजे आपल्याला प्रत्येक गटातील पहिलं तिसरं आणि पाचवं अक्षर घ्यायचंय. मी ते अक्षर मला इथे लिहितोय पाहता. मला हे अक्षर नकोय कोणतं 2 नंबरचं नकोय 4 नंबरचं नकोय 2 नंबरचं नकोय 4 नंबरचं नकोय 2 नंबरचं नको 4 नको 2 नको 4 नको 2 नको आणि 4 नको. आणि आता दिलेले अक्षरमालेत प्रत्येक अक्षर गटातील पहिले तिसरे पाचवे अक्षर त्याच क्रमाने लिहिले. नवीन अक्षर मला माझी अशी तयार झाली ACE FHJKMOPRTUWY क्रमाने लिहिली. तयार अक्षरमालेत पीच्या दोन्ही बाजूस समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती? पीच्या दोन्ही बाजूस समान. आपण एच पाहू. एच किती अंतरावर आहे पहा 1 2 3 4 5. एच 5 अंतरावर आहे आणि 1 2 3 आणि 4 हे उत्तर नाही आपलं. समान अंतरावर पाहिजे आपल्याला. पी पासून समान अंतरावर पाहिजे. पहिला आता जे पाहू. जे पी पासून पी पासून 1 2 3 आणि हा जे आहे 4 नंबरला. आणि दुसरं त्याला जोडीदार आहे डब्ल्यू 1 2 3 आणि 4 हेच उत्तर असलं पाहिजे आपलं. दोन्ही पी पासून जे आणि डब्ल्यू हे दोन्ही समान अंतरावर आहेत. आता आपण जर दुसरे चेक केले तर ते नक्कीच नसणार आहेत कारण आपल्याला हे पहिलं उत्तर जे आहे ते खात्रीशीर मिळालेलं आहे. दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा. तर आता आपण काय करायचं पहिल्यांदा जे अक्षर आहेत ते अक्षर मोजू आणि मग आपल्या लक्षात येईल कोणता पर्याय. पहिलं अक्षर मोजतो. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 17 17 अक्षर येतं. आपण 5 5 चा गट करू. 1 2 3 4 आणि 5 1 2 3 4 5 1 2 3 4 आणि 5. शेवटी क क राहिले. आपल्याला असं लक्षात येईल की पहिलं क येईल. याच्यामध्ये क्ष आहे इकडे क्ष नाहीये. क क त क्ष क क क त क्ष क जमला आलं लक्षात. क क त क्ष क परत क क त क्ष क आणि आपलं उत्तर आलेले क क त क क हे उत्तर आहे आपलं क च त क. त्याच प्रमाणे आता काय करायचंय खालचे अंक आहेत अंक मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता आपण 6 चा गट करून पाहू. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. तर या ठिकाणी 7 जर घेतला 7 हा 5 5 हा 4 आणि हा 3. तर आता आपल्या लक्षात येते काय 8 7 6 7 8 5 8 5 4 5 4 3 4 3 2 आणि 2 1 आणि हेच उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे 65वा. याच्यामध्ये चिन्हांची मालिका आहे. चिन्ह मोजून पाहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17
18 20. तर या ठिकाणी आपण 5 5 चा गट करून पाहू. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. जर पहिले आपण गट लक्षात घेतला तर 5 चिन्ह आहेत आणि या 5 चिन्हातला हा जो आहे हा गायब आहे इथं. 1 नंबरला आधी फक्त इथंच आहे आणि याच्यामधला हा चौकोन गायब आहे म्हणजे हा इथं आहे आणि याच्यामध्ये बरोबर 5 5 चे गट झाले. आता जर आपण लक्षात घेतलं की पहिल्या मालिकेतला 3 क्रमांकाचा पुढच्या मालिकेत 1 नंबरला येतो पहा. हा जो 3 आहे हा ह्या मालिकेत 1 नंबरला आलेला आहे. इथला जो 3 नंबरचा आहे तो ह्या मालिकेत 1 नंबरला आलेला आहे आणि इथला जो 3 नंबरचा आहे तो ह्या मालिकेत 1 नंबरला आलेला आहे. म्हणजे आपलं हे जे उत्तर आहे हे उत्तर बरोबर आलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे गटात न बसणारे पद निवडा. अगदी सोपं आहे की या ठिकाणी गटात न बसणारे आगरतळा ऐजॉल इम्फाल हे राजधानी आहेत तिन्ही आणि सिक्कीम हे राज्य आहे. मग ते काय आहे हे वेगळं आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे. मणिपूर इम्फालची राजधानी आहे. आगरतळा त्रिपुराची राजधानी आहे आणि आयजॉल मिझोरामची राजधानी आहे. आपले जे 7 सिस्टर्स त्यांचे हे राज्य आणि राजधानी. तर सगळ्या राज्य आणि राजधानी पाठ करून ठेवा. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न आहे 67वा. सहा 66 ते 70 साठी गटात न बसणारे पद ओळखा. हाच प्रश्न आहे 66 ते 67. आता याच्यामध्ये कोणतं गटात बसत नाही ते पहा. गटात न बसणारे पद ओळखा. हे पहा कोणत्या क्रमाने आलेले पहा. हे पहा हे याच्या समोर आहे. हे इथं याच्या समोर आहे आणि हे इथं याच्या समोर आहे आणि इथं बाकी समोर नाही म्हणजे हे गटात बसत नाही. हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा 100 252 392 आणि 576. तर आता आपल्याला काय करायचंय या 252च्या अगोदरची पूर्ण घनसंख्या त्याच्यातून वजा करायची. 252च्या अगोदर पूर्ण घनसंख्या आहे 6 घन 216 आणि 252 मधून जर 216 वजा केले तर ते उरतात 36. म्हणजे हा 6चा घन आणि 6चा वर्ग या दोघांची बेरीज आहे. आता 392च्या अलीकडची घनसंख्या आहे 343. 343 जर 392 मधून वजा केले तर इथं उरतात 12 3 गेले 9 आणि 4. म्हणजे हा 7चा घन आहे आणि हा 7चा वर्ग आहे. यांच्या दोघांची बेरीज आहे. 576च्या अलीकडची पूर्ण घनसंख्या आहे 512. 576 मधून जर 512 वजा केले 4 आणि 6 64
म्हणजे हा 8चा घन आहे आणि हा 8चा वर्ग आहे. आता 100च्या अलीकडची पूर्ण घनसंख्या 64 आहे, म्हणजे हा 4चा घन आहे. आता याच्या नियमाप्रमाणे 4चा वर्ग राहायला पाहिजे, पण 100 मधून जर 64 वजा केलं तर 36 राहते आणि 36 हा काही 4चा वर्ग नाही, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वेगळं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 5/15, 6/21, 7/28 आणि 8/30. तर 5 जर आपण असं केलं 1 ते 5 अंकाची बेरीज केली, 1 + 2 + 3, 1 + 2 + 3 + 4 + 5, हे जर केले तर 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 5 15 येते. आणि 1 ते 6 अंकाची जर बेरीज केली तर ती 15 आणि 6 21 येते. 1 ते 7 अंकाची जर बेरीज केली तर 21 आणि 7 ते 28 येते. आणि 1 ते 8 अंकाची जर बेरीज केली 28 आणि 8 36 येते, म्हणजे हे चुकीचं आहे. त्याला आणखीन एक नियम लावू शकतो. 5च्या पुढची संख्या 5 × 6 30, त्याला भागिले 2. 6च्या पुढची संख्या 6 × 7 7 7 42, त्याला 2 ने भागले 21 आले. 7च्या पुढची संख्या 8 8 7 56, त्याला 2 ने भागले 28 आले. आणि 8 9 72, त्याला 2 ने भागले 36 येतं, म्हणजे हेच चुकीचं आहे. हे आपलं उत्तर आहे. CWF या ठिकाणी काय केलं पाहिजे आपण, पहिले असा प्रश्न आल्यानंतर शक्यतो क्रमांक देऊन घेऊ. आहे इथं सीचा क्रमांक आहे सीचा क्रमांक आहे 3. डब्ल्यूचा क्रमांक आहे 23 आणि एफचा क्रमांक आहे 6. डीचा क्रमांक आहे 4 आणि व्हीचा क्रमांक आहे 22. आयचा क्रमांक आहे 9. एफचा क्रमांक आहे 12. टीचा क्रमांक आहे 20 आणि एलचा क्रमांक आहे, सॉरी, एफचा क्रमांक 6 आहे, एलचा क्रमांक 12 आहे. जीचा क्रमांक आहे 7. एसचा क्रमांक आहे 19 आणि एनचा क्रमांक आहे 14. आता आपल्याला इथे याच्यात एकच संगती दिसून येते की हा जो पहिला आहे आणि शेवटचा आहे तो त्याच्या दुप्पट क्रमांकाला आहे. 3 आणि 6, इथं 6 आणि 12, इथं 7 आणि 14. फक्त हा जो 4 आणि 8 यायला पाहिजे तो हा इथं 9 आलेला आहे आणि हा वेगळा आहे. हेच आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर खाली दिलेला आहे प्रश्न आकृती पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे. आता आपल्याला ही आकृती पूर्ण करायची आहे. पहा, हे इथं असं आणि हे इथं असं आणि असं आणि नंतर हे इथपर्यंत आणि हे 2 रेषा असते. तर या ठिकाणी
हे इथं याला चिटकलेलं आहे, हे येणार नाही. इथं ह्या दोन रेषा आल्यात, हे येणार नाही. आणि इथं दोन रेषा आल्याच नाही इकडून, हे येणार नाही. मग आपलं उत्तर राहील 2 नंबर. 2 नंबरची आकृती आपलं उत्तर राहील. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तंतोतंत जुळणारी आकृती. तंतोतंत जुळणारी आकृती. पहिला जो पर्याय आहे यामध्ये हा जो स्टेप आहे, हा जो स्टेप आहे तो इथं नाहीये, इथं वेगळा स्टेप झालेला आहे. त्याच्यानंतर इथं अशी एक रेषा आहे, इथं ती रेषा नाहीये. त्याच्यानंतर दोन रेषा आलेल्या आहेत. मग आपलं जे उत्तर आहे ते आहे चौथं. त्याच्यानंतर जर 73व्या प्रश्नामध्ये आपल्याला तंतोतंत जुळणारी आकृती पाहिजे. इथं 2-3 रेषा आहेत, इथं 4 रेषा आहेत. 4 येतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे इथं रेषा नाहीये, हे इथं एक रेषा जास्त आलेली आहे. आता त्या 2 मध्ये कोणत्या याच्यामध्ये बदल राहिला? आता 2 मध्ये सारख्याच प्रकारची आकृती ही आहे. हिच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती तिसऱ्या प्रकारची आहे. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो 74वा. सोपा आहे 74वा प्रश्न. त्यामध्ये आता इथं गोल होणार आहे, म्हणजे हे येणार कोण येणार नाही मध्ये. इथं 2 त्रिकोण होणार आहेत, म्हणजे हा चौकोन होणार नाही इथं. आणि हे इकडच्या बाजूला आहे, म्हणजे हे येणार नाही. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 राहिलं. आणि लास्टचा प्रश्न आहे तर यामध्ये आपल्याला लपलेली आकृती शोधायची आहे. पहा, हे पहा इथं असं हे तिरक झालेलं आहे मध्ये, म्हणजे हे नसणार आहे. आणि ही जी आकृती आहे ती आपली याच्यामध्ये लपलेली आकृती येईल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर राहील. अशा पद्धतीने आपण 2024चा पेपर सोडून घेतलेला आहे. पहा, या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांनी काय करायचंय, पहिल्यांदा 75 प्रश्नांकडे जायचंय. तुमच्या लक्षात येईल की 24 म्हणजे 25 प्रश्न, शेवटच्या 25 प्रश्नामध्ये काही काही सोपे प्रश्न होते. काही मुलं 60-67 पर्यंत जातात आणि मग त्यांचा टाइम संपतो. आणि मग नंतर बाहेर आल्यावर म्हणजे अरे हे पुढच्या आकृत्या तर मला सगळे येत होत्या. त्याच्याकरता या आकृतीचे प्रश्नापर्यंत शेवटपर्यंत जायचं. 10-15 मिनिटं पेपरचा वेळ शिल्लक राहील तोपर्यंत आणि आपला पेपर कव्हर करायचा आहे. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. या ठिकाणी आपण थांबतो. 2 प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत. आपल्याला लक्षात येईल जर आपण सगळ्या प्रश्नपत्रिकांचा सराव केला तर निश्चितच आपल्याला चांगले यश येईल.
हा, कोणाला काही विचारायचं असलं तर विचारा. सर सर 73 तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. 73 सर दोन आहे सर. सगळं शिकवलं. दोन चुकीचं आहे. हॅपी न्यू इयर त्याचं फक्त शून्य. हॅपी न्यू इयर सर प्रज्ञाचं हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर सगळ्यांनी आनंद झोपायला सेम टू यू. हॅपी न्यू इयर सर सर मी आशिष सर हा बोला. मी सर आशिष हा आशिष बोलतो. आता बोलाय सर 73चं काय म्हणलं कोण आहे? सर ते दुसऱ्या प्रश्नाचं वरती टोक सर चालूच राहू द्या. 73चं ना. हा म्हणून चुकीचं आहे. हा बरोबर आहे बरोबर. राईट व्हेरी गुड गुड बॉय. हा बरोबर आहे. इथे एक रेषा होती म्हणून हे चुकीचं आहे. आपलं उत्तर 73. तिसरा पर्याय सर तिसरा पर्याय बरोबर सांगितलं ना. चला ओके थांबूया. बाय सर ओके बाय.